कुरुंदवाड येथील कृष्णा वेणी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सांगलीच्या हांडे पाटील तालमीचा पैलवान सुदेश ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इराणी पैलवानाला पराभूत करत कुस्तीप्रेमींची मनं जिंकली। पैलवान सुदेश ठाकूर यांनी इराण देशाच्या पैलवान जलाल इराणी याला घिस्सा डावावर चितपट करत मोठा विजय मिळवला। या दमदार कामगिरीबद्दल यात्रा कमिटीतर्फे सन्मान चिन्हाने इनाम देऊन गौरवण्यात आलं। सांगलीच्या वसंतदादा कुस्ती केंद्राचा पैलवान ऋषिकेश देवकते आणि वारणानगरच्या वारणा कुस्ती संकुलाचा पैलवान रामा माने यांच्यात झालेल्या द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत ऋषिकेश देवकते याने घुटणा डावावर माने याला चितपट करत विजय मिळवला। तृतीय क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत व्याकोबा मैदान इचलकरंजीचा पैलवान प्रसाद सासने आणि सांगलीच्या हांडे पाटील तालीमचा पैलवान अशफाक तांबुळे आमने सामने आले। यात अशफाक तांबुळे यांनी गदालोट डावावर सासने याला चितपट करत विजय साकारला। कुरुंदवाड येथील तबक उद्यान मैदानावर यात्रेनिमित्त भव्य आखाडा तयार करण्यात आला होता। पालिकेचे अभियंता प्रदीप बोरगे, लेखापाल अतिश महावीर, ओमाजे, यात्रा भूखंड निरीक्षक अभिजित कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते। 275 लहान मोठ्या पैलवानांनी सहभाग घेतला होता। पहिल्या क्रमांकासाठी आज झालेल्या कुस्तीत सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवान आक्रमक खेळ करत होते। पैलवान इराणी यांनी मजबूत पकड घेत पैलवान राठोड यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पैलवान राठोड यांनी अत्यंत चपळाईने बचाव करत योग्य संधीची वाट पाहिली। कुस्तीच्या अखेरच्या टप्प्यात पैलवान राठोड यांनी अप्रतिम घिस्सा डाव लावत पैलवान इराणी यांना चितपट केला। त्यांचा हा डाव पाहून प्रेक्षकांनी जल्लोषात टाळ्यांचा कडकडाट केला। काही कुस्त्या डोळ्यांच्या पापणी लवताच संपल्या, तर काही लढतीने प्रेक्षकांचा श्वास रोखला। पैलवानांनी एकमेकांवर डाव प्रतिडाव करून प्रेक्षकांची दाद मिळवली। यात्रा कमिटीच्या उत्तम आयोजनामुळे कुस्ती मैदान अत्यंत यशस्वी ठरलं। कुस्तीचे पंच म्हणून नारायण आवळे, रमेश कुंभार, रमेश घेवडे, चंद्रकांत कदम, रंगराव कडाळे, बापूसाहेब कुंभार, अमोल खंबाळे, शिवाजी गायकवाड, अमर पाटील यांनी काम पाहिलं। सुकुमार माळी यांनी धावतं समालोचन केलं। कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी शिवाजी कांबळे, विकास कांबळे, राजू देवकते, उत्तम कांबळे, शशिकांत कडाळे आदींनी परिश्रम घेतला।